आजच्या पाठाचे नाव आहे मालतीची चतुराई. मलन्ना शेतावरून घरी आला. त्याने दोन्ही बैलांना गोठ्यात बांधले. त्यांना चारा पाणी दिले. हातपाय धुवून तो घरात गेला. त्याची पत्नी मालती हिने भाजी भाकरी केली होती. दोघांनी जेवण केले. मलन्ना शेतातील कामाने खूप दमला होता. अंथरुणावर पडताच त्याला झोप लागली. सकाळी तो लवकर उठला. बाहेर आला. पाहतो तर काय, गोठ्यात एकच बैल, दुसरा बैल गायब. अगं, गोठ्यात एकच बैल आहे, आपला दुसरा बैल कुठे गेला? मलन्नाने घाबरून मालतीला विचारले. मालती झटकन बाहेर आली. तिलाही या गोष्टीचे नवल वाटले. मलन्नाने आणि मालतीने गावात बैलाचा शोध सुरू केला. गावभर शोध घेतला, पण बैल काही सापडेना. दोघेही खूप थकले. घरी आले. आता काय करावे? बैल कुठे गेला असेल? एकच बैल, शेती कशी करायची? मलन्ना डोक्याला हात लावून बसला. 3-4 दिवस गेले. मलन्ना मालतीला म्हणाला, आपण तालुक्याला जाऊ, तिथे गुरांचा बाजार भरतो, तिथून एक बैल खरेदी करू. मालती म्हणाली, खरं आहे तुमचं. एका बैलावर नांगरणी कशी करायची? दोघे तालुक्याला आले. गुरांचा मोठा बाजार भरला होता. बाजारात जनावरांची खरेदी विक्री सुरू होती. आपल्या बैलाच्या जोडीला जोड असा बैल शोधत ते दोघे बाजारात फिरू लागले. तेवढ्यात मालतीला त्यांचा हरवलेला बैल दिसला. ते दोघे झटकन बैलाजवळ पोचले. हा तर आमचा बैल, असे म्हणत मालतीने बैलाला अंजारले, गोंजारले. या माणसाने आमचा बैल चोरला, असे म्हणत तिने आरडाओरड करायला सुरुवात केली. बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला, पण तसे न दाखवता तो मालतीशी भांडू लागला. तुमचा बैल मी कशाला घेऊ? हा माझाच बैल आहे, मीच याला लहानाचा मोठा केला आहे, असा तो कांगावा करू लागला. बैलाभोवती लोकांची गर्दी जमली. मालतीच्या लक्षात आले, हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही, काहीतरी युक्ती केली पाहिजे. तिने झटकन बैलांच्या डोळ्यावर हात धरला. सांग बरं, याचा कोणता डोळा अधू आहे, डावा की उजवा? मालतीने चोराला विचारले. चोर गोंधळला आणि म्हणाला, माझ्या बैलाचा डावा डोळा अधू आहे. नक्की ना? बैलाचा डावा डोळा अधू असेल तर हा बैल तुझा नाही तर तो माझा आहे, मालती म्हणाली. चोराने थोडा विचार केला. त्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला. या स्त्रीच्या बोलण्यावरून बैलाचा डावा डोळा अधू नसावा. नाही नाही, माझा बैल उजव्या डोळ्यानं अधू आहे, चोर पटकन म्हणाला. त्याने असं म्हणताच मालतीने बैलाच्या डोळ्यावरचा हात बाजूला केला. अरे चोरा, या बैलाचे दोन्ही डोळे चांगले आहेत, असे मालतीने म्हटल्याबरोबर चोराची भंबेरी उडाली. लोकांसमोर चोराची लबाडी उघडकीस आली. सगळ्यांनी मालतीच्या चतुराईचे कौतुक केले आणि चोराला पोलिसांच्या ताब्यात दिले. मालती आणि मलन्ना आपल्या बैलाला घेऊन आनंदाने घरी आले. अशा प्रकारे मालतीच्या चतुराईने त्यांचा बैल त्यांना परत मिळाला. थँक्यू.